नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका ही अधिकृत शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एक डोकेदुखी निदान मुंबईत ठरू शकते अशा निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. मी जे काय राजकारण बघतोय, घडामोडी बघतोय, उभाठा शिवसेनेच्या, शिंदे शिवसेनेच्या, भाजपच्या, मनसेच्या या सगळ्या गोष्टी बघतोय, महाविकास आघाडीतल्या घडामोडी बघतोय, त्यात येणारी वक्तव्य, तोंडाळपणा या सगळ्या बघतोय. त्यानंतर मी एका निष्कर्षाप्रत आलेलो आहे की महापालिका निवडणुका ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय सोप्या आहेत. अगदी भाजप बरोबर युती करो न करो, एकनाथ शिंदे निर्णायक पद्धतीने आपल्या पक्षाला, शिवसेनेला एक हाती बहुमत आणि सत्ता मिळवून देऊ शकतात याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण एकनाथ शिंदे यांची लढाई आता ठाण्यापुरती उरलेली नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे हे अखंड शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, त्या काळामध्ये ते ठाण्यापुरते मर्यादित नेता होते. ठाणे शहर, ठाणे महानगर आणि ठाणे जिल्ह्याचा जितका व्याप आहे, म्हणजे आता पालघर वेगळा काढला, अन्यथा पालघर जिल्हा आजचा हा सुद्धा एक काळ ठाणे जिल्ह्याचाच एक भाग होता. त्यामुळे एकनाथ शिंदे हे वेगळे होईपर्यंत, शिवसेनेतून बाजूला होईपर्यंत, उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड करेपर्यंत ते फक्त ठाणे जिल्ह्याचे नेते होते, ठाणे शहराचे नेता होते. आणि आजही त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखून दाखवलेलं आहे. पण त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातून उखडून टाकणं किंवा गदगदा हलवणं हे पण काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेतल्यानंतर आणि मुस्लिम वोट बँक आपल्या पाठीशी आणल्यानंतर उद्धव ठाकरे यांना शक्य झालेलं नाही. आणि म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्याचा बालेकिल्ला अभेद्य आहे. पण एक पक्ष चालवायचा, एक राज्यव्यापी पक्ष चालवायचा, विधानसभेमध्ये ज्या पक्षाचे 57 आमदार आहेत आणि लोकसभेमध्ये 7 खासदार ज्या पक्षाचे आहेत, तो पक्ष चालवायचा, तर त्या पक्षासाठी आवश्यक असलेली लवचिकता, राजकारणातले डावपेच आणि ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण राज्याचा आणि राज्याची राजधानी मुंबईचा विचार करता एकनाथ शिंदे यांना फक्त ठाण्यापुरता विचार करून चालणार नाही. त्यांना संपूर्ण राज्यातील आपल्या पक्षाची अवस्था, स्थिती, ताकद इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी डोकेदुखी किंवा आव्हान आज एकनाथ शिंदे यांच्या समोर कुठलं असेल तर ते म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका. महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मग महानगर असतील, जिल्हा परिषद असतील, नगर पालिका असतील किंवा तालुका पंचायती असतील, त्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या सोबत जायचं ही खुणगाट एकनाथ शिंदे यांनी कधीच, अगदी शिवसेनेतून किंवा उद्धव ठाकरेंपासून दूर होताना ही खुणगाट मनाशी बांधलेली होती की आपले पाय भक्कम होत नाहीत राजकारणात, एक राज्यव्यापी नेता म्हणून आपलं नेतृत्व याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजपची साथ सोडता येणार नाही. आणि खोट्या अहंकाराच्या आहारी जाऊन आपल्याला जी सुवर्ण संधी, एक राज्यातला दखलपात्र मोठा नेता अशी आपली ओळख होत नाही तोपर्यंत भाजप बरोबर निमूटपणे राहणं आणि हळूहळू करत आपला पक्षीय आणि राजकीय विस्तार करून घेणं ही अपरिहार्यता आहे. हे सत्य स्वीकारूनच आज एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपासून दूर झाले होते. आणि म्हणूनच येऊ घातलेल्या आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये
भाजप बरोबर राहावं लागेल, ही गोष्ट ते सातत्याने आपल्या निकटचे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण बघायला गेलं तर राज्याच्या इतर भागामध्ये, किंबहुना मुंबई सोडून उर्वरित राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने काय करायचं हे युती म्हणूनच ठरणार आहे, हे सत्य एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेलं आहे. पण उर्वरित राज्यभर, ठाणे मुंबई वगळून उरलेल्या राज्यामध्ये भाजप बरोबर राहायचं याला पर्याय नसला तरी मुंबई आणि ठाणे हे स्वतंत्र विषय आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समोरचं आजचं सगळ्यात मोठं राजकीय आव्हान हे मी ठाणे मानत नाही, उर्वरित महाराष्ट्र मानत नाही, ते मुंबई हे आव्हान आहे. कारण जोपर्यंत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा वरचष्मा आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे कायदेशीररित्या असलेली अधिकृत शिवसेना, धनुष्यबाण, यावर मुंबईच्या शिवसेना पुरस्कर्त्यांचं शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत शिवसेना संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या हाती आली असं होत नाही. आणि म्हणूनच मुंबई महापालिका निवडणूक हे एकनाथ शिंदे यांच्या समोरचं पुढल्या काही महिन्यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि दुसऱ्या बाजूला ती डोकेदुखी सुद्धा आहे. भाजपसाठी मुंबईत एकनाथ शिंदे यांची संगत किंवा युती अगत्याची आहे आणि ती होणार आहे. आणि त्यामध्ये भाजप हा मोठा भाऊ असला तरी एकनाथ शिंदे यांना फरक पडत नाही. एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये शिवसेना किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा मोठा भाऊ आहे हे सिद्ध करण्याची गरज नाहीये. मुंबईमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे हे एकनाथ शिंदे यांनी मनोमन स्वीकारलेलं आहे. कारण 2017 मधली किंवा त्याच्या आधीची मुंबईतली शिवसेना आणि आजची धनुष्यबाणाची पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं होताना जी शिवसेना होती मुंबईतली, ती आज पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या आश्रयाला आलेली नाही किंवा नेतृत्वाखाली आलेली नाही. आणि म्हणूनच मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा भाजपचा धाकटा भाऊ आहे याबद्दल दुमत होण्याचं कारण नाही. हा, संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे ज्याला भाजपचं अनवरस काय ते मूल वगैरे हे खिजवणं सोडून द्या, पण तरीही 6 आमदार त्यांनी निवडून आणलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंना 10 आमदार निवडून आणता आले. पण या कडबडीत भारतीय जनता पक्षाचे मुंबईमध्ये 15 आमदार निवडून आलेले असतील तर 6 आमदारांची एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे 15 आमदार यांचं गणित मांडलं तर काय ते निर्विवादपणे भाजप हा 2.5 पट अधिक आमदार असलेला युतीतला आपला थोरला भाऊ आहे हे सत्य स्वीकारूनच एकनाथ शिंदे यांना मुंबईचं राजकारण करावं लागेल. आणि ते करताना त्यांच्या समोरचं मोठं आव्हान हे भाजप नाहीये किंवा भाजप हा थोरला भाऊ ठरणार हे नाहीये. वाद मुंबई महापालिकेचं राजकारण, मुंबई महानगराचं राजकारण यामध्ये थोरला भाऊ भाजप आहे हे स्वीकारलं तरच शिवसेनेच्या किंवा दुभंगलेल्या शिवसेनेत मोठा भाऊ कोण, बाळासाहेबांचा खराखुरा राजकीय विचारांचा वारस कोण, हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठरायचं आहे. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या समोरचं महापालिका निवडणुकीतलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं आहे, उभाठा शिवसेनेचा आहे. आणि त्या
लढतीमध्ये मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये विधानसभेला उद्धव ठाकरेंनी 10 आमदार निवडून आणलेले आहेत. एकनाथ शिंदेपेक्षा 4 आमदार उद्धव ठाकरेंचे अधिक आहेत. ते जोपर्यंत नगरसेवकांच्या संख्येमध्ये मुंबईत एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक हे उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक ठरत नाहीत आणि दिसत नाहीत, संख्येमध्ये दिसत नाहीत, तोपर्यंत उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या मतदारांमध्ये मोठा भाऊ उद्धव ठाकरे ठरतात. आणि तिथे मोठा भाऊ ठरायचा असेल तर नगरसेवक मुंबईच्या नगरसेवकांची संख्या ही एकनाथ शिंदेना अधिक करावी लागेल. आणि या पार्श्वभूमीवर सध्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी रणनीती आखलेली आहे ती म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण आगामी काळामध्ये ज्यांनी वयाची 60 ओलांडलेली आहे अशा ज्येष्ठ नागरिक झालेल्या किंवा होऊ घातलेल्या माजी नगरसेवकांना उबाठा शिवसेनेतून उमेदवारी दिली जाणार नाही अशी भूमिका किंवा असं धोरण उबाठा शिवसेनेचा असल्याच्या बातम्या झळकलेल्या आहेत. आणि त्या बातम्यांकडे बघितलं तर लक्षात येतं की हा माजी नगरसेवकांचा मोठा घोळका हा एकनाथ शिंदेकडे येऊ शकतो. एक प्रकारे आपल्याला या जुना बोजा झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची गरज नाही, ही उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची भूमिका आहे. पण त्यामुळेच आधीच्या काळात असलेले जे 90-95 नगरसेवक उद्धव ठाकरे गोटामध्ये होते किंवा त्यातले जे बहुसंख्य नगरसेवक निष्ठावान म्हणून उद्धव ठाकरे यांना चिकटून राहिलेले आहेत, त्यापैकी बहुतेकांना परत एकदा निवडणूक लढवायची आहे. आणि जर उबाठामध्ये त्यांना उमेदवारी किंवा तिकीट मिळणार नसेल तर त्यांच्यासाठी सगळ्यात जवळचा पर्याय हा एकनाथ शिंदे यांची अधिकृत धनुष्य बाणाची शिवसेना असू शकते. आणि म्हणून जे काय मध्यंतरी बातम्या येत होत्या की निवडणुका आल्या की एकनाथ शिंदेकडे गेलेले जे माजी नगरसेवक आहेत मुंबईचे किंवा आजी माजी नगरसेवक आहेत ज्यांनी यापूर्वी कधी ना कधी निवडणुका लढवल्या आणि जिंकलेले जे शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदेकडे आहेत, हे मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंकडे जातील ही जी चर्चा होती त्याला अचानक ब्रेक लागलेला आहे. आणि ब्रेक लागल्याचं कारण उबाठा शिवसेनेतून 60च्या आसपास असलेल्यांना उमेदवारी नाकारण्याचं धोरण ठरत असल्याची बातमी आहे. ही बातमी किती खरी किती खोटी मला माहित नाही, कारण ज्यांनी ज्यांनी या बातम्या दिल्या किंवा रंगवलेल्या आहेत त्यांनी परत परत सूत्रांचा आधार घेतलेला आहे. एक प्रकारे त्यामध्ये तार्किकता दिसते. आदित्य ठाकरे यांनी हळूहळू शिवसेना आणि शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा आपल्याकडे घ्यायचं ठरवलेलं असेल तर त्यांच्या विश्वस्तांचा, त्यांचा विश्वास असलेला त्यांच्या वयोगटातल्या नेत्यांचं वर्चस्व शिवसेनेमध्ये, उबाठा शिवसेनेमध्ये प्रस्थापित करावं लागेल. आणि ती प्रस्थापित करण्याची सगळ्यात मोठी सुवर्ण संधी म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. आणि अशा निवडणुकीमध्ये परस्पर जर जुन्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वयोगटातल्या किंवा त्याच्या आधी बाळासाहेबांच्या कालखंडातल्या नगरसेवकांना खड्यासारखं बाजूला करावं लागेल. आणि ते खड्यासारखं बाजूला करण्याची सगळ्यात उत्तम संधी म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यामध्ये जर यांना बाजूला केलं आणि त्यांच्या जागी 20-30ल्या किंवा 40च्या अलीकडे असलेल्या इच्छुकांना उमेदवारी दिली तर आदित्य ठाकरे यांच्याशी निष्ठावान असलेल्यांचाच गोतावळा उबाठा शिवसेनेत तयार करता येतो आणि बाकीच्यांचा सुंठी वाचून खोकला गेला तसा काटा काढता येतो.
हे धोरण असू शकतं, आहे किंवा नाही याची मला खात्री नाही. पण ज्या बातम्या आल्यात त्या सांगतायत की 60च्या आसपास पोहोचलेले किंवा पार केलेले जे आहेत त्यांना तिकीट नाही. आपोआपच त्यांचा भरणा किंवा त्यांचा ओढा एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतो आणि तिथेही संधी मिळाली नाही तर भाजपकडे जाऊ शकतो. भाजप त्यांना कितपत स्थान देईल मला माहित नाही, पण एकनाथ शिंदेना अशा लोकांना नाकारणं अवघड जाईल. आताच असं सांगितलं जातं की जे काही 90-95 नगरसेवक 2017 मध्ये किंवा नंतर उद्धव ठाकरे यांच्या खात्यात जमा झाले त्यापैकी जवळजवळ 50-55 एकनाथ शिंदेकडे ऑलरेडी आलेले आहेत. त्यामध्ये कदाचित 40च्या खाली असलेले किंवा 40च्या आसपास असलेले परत उभाठाकडे जाऊ शकतात. पण जे त्याच्याही पुढचं वय गाठलेले आहेत त्यांना एक तर एकनाथ शिंदेकडे जावं लागेल किंवा भाजपच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की आदित्य ठाकरे हे आपली नवी टीम तयार करतायत आणि उद्धव ठाकरे यांचे त्यांना आशीर्वाद असतील तर असा त्यांच्या काळातल्या 95 नगरसेवकांचा जो मोठा गठ्ठा आहे तो कदाचित 60च्या आसपास आलेला असेल तर तो आपोआपच लोंढा एकनाथ शिंदेकडे येईल आणि एवढ्या सगळ्या पुढे 70-80 पर्यंत ठीक आहे, पण 80-90-100 जागांवर दावा करणं महायुतीमध्ये एकनाथ शिंदेना पण अडथळा आणि अडचणीचं होऊ शकतं. पण त्यांना मुंबईमध्ये भाजपची साथ सोडून महापालिका निवडणुका लढवणं केवळ अशक्य आहे. कारण आज सुद्धा जी काय मुंबईत शिवसेनेची मूळ ताकद होती ती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालची नव्हती. हळूहळू करत काही लोक त्यांच्या बरोबर गेलेले आहेत. जसं ठाण्यामध्ये गेल्या जवळजवळ 20 वर्षापासून एकनाथ शिंदे यांचं एकमुखी नेतृत्व आहे. त्यातून कोण नरेश मणेरा किंवा राजन विचारे असा किरकोळ लोक बाजूला होऊ शकले, पण जितकी घट्ट पकड ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेची होती तशी मुंबईवर कधीही नव्हती. ते हळूहळू करत मुंबईत हातपाय पसरतायत आणि म्हणून त्यांचे 6 आमदार येऊ शकले जे प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून दुखावले गेलेले होते. आता इतक्या मोठ्या संख्येने दुखावले म्हणून एकनाथ शिंदेकडे जाणारे जे असतील माजी नगरसेवक त्यांना युतीमध्ये अकोमोडेट करणं, त्या प्रत्येकाची आगामी महापालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देत युती टिकवणं ही म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे आदित्य ठाकरे हे आपली टीम जमवत आहेत, पण जी टीम त्यांच्याकडून बाजूला ढकलली जाते, परिघाच्या बाहेर काढली जाते, त्या सगळ्यांना एकनाथ शिंदेना आपल्याकडे घेणं, जमा करणं आणि टिकवणं ही डोकेदुखी असू शकते. कारण तेवढ्या जागा त्यांना युतीमध्ये मिळवता येतील का यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. स्वबळावर निवडणूक एकनाथ शिंदेही मुंबईत लढवू शकत नाहीत. उभाटा शिवसेना सुद्धा लढवू शकत नाही आणि म्हणून त्यांनाही तिकडे मनसे बरोबर किंवा काँग्रेस इत्यादी कोणाबरोबर जागा वाटप हवंय. एकनाथ शिंदेची अवस्था सुद्धा वेगळी नाही आणि या पार्श्वभूमीवर जर मोठाच्या मोठा लोंढा उभाठामध्ये तिकिटाची शक्यता नसल्यामुळे एकनाथ शिंदेकडे आला तर ती नको तितकी डोकेदुखी आहे, नको तितकी डोकेदुखी आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणणं. 19ला उद्धव ठाकरे 56 आमदार निवडून आणू शकले, त्यापेक्षा एक अधिक आमदार उद्धव ठाकरेंची बंड केल्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी निवडून आणले महाराष्ट्रात. त्याची पुनरावृत्ती मुंबईत करायची आणि उद्धव ठाकरे यांच्या विरुद्धच्या राजकारणामध्ये मुंबईत मात करायची ही एकनाथ शिंदे यांची सुद्धा गरज आहे. आणि म्हणून अधिकाधिक माजी आमदार
माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडे येण्याची जी शक्यता उभाठामधल्या साफसफाईतून निर्माण होते, ती एक प्रकारे वरकरणी एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली म्हणून बातम्या रंगवल्या जातील, पण तेवढ्या लोकांना युतीमध्ये भाजपच्या मदतीने लढताना तिकीट मिळवून देणं ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी नको तितकी डोकेदुखी होऊ शकते. तेव्हा या सगळ्या बाजूने विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या, मुंबई वगळून संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुका या सोप्या असतील, पण मुंबई महापालिका निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपल्या पाठीराख्यांना खुश ठेवण्यासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी होईल. कारण त्यांना भाजप बरोबर लढायचे नाही, भाजप सोबत लढायचं आहे. पण आव्हान समोर आहे ते उद्धव ठाकरे आणि आता ठाकरे बंधूंची युती, हे मोठं आव्हान आहे. बघू काय घडतं. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.